भात हे कोकणची ओळख सांगणारं पीक आहे। पावसाळ्याची चाहूल लागली की कोकणातील शेतकऱ्यांची शेतीची कामं सुरू होतात, पेरणी लावणी सुरू होते। कोकणातील भात शेतीचा इतिहास खूप जुना आहे। त्यातही 100 वर्षांपूर्वीपासून इथल्या शेतकऱ्यांकडून देशी वाणांचा वापर केला जात होता। पण यावरही आधुनिक बदलांचा परिणाम झाला आणि हायब्रिड वाणांच्या वापरामध्ये देशी वाण हद्दपार होत आहेत की काय अशी स्थिती निर्माण झाली। कमी खर्चामध्ये जादा उत्पन्न देणाऱ्या संकरित वाणांचा शेतकऱ्यांकडून अधिक वापर होत असला तरी आरोग्यदायी आणि विविध आजारांमध्ये औषधी म्हणून उपयुक्त ठरणाऱ्या देशी वाणांचं महत्त्व आजही कमी झालेलं नाही। मात्र नव्या पिढीला देशी वाणांच्या औषधी गुणधर्मांची फारशी माहिती नसल्याचं चित्र दिसतं। अशा स्थितीमध्ये विविध औषधी गुणधर्म असलेल्या देशी वाणांचं संवर्धन, प्रचार आणि प्रसार करण्याचा ध्यास राजापूर तालुक्यातील खरवते येथील प्रगतशील शेतकरी दयानंद चौगुले यांनी घेतलाय। या देशी वाणांच्या बियाण्यांचे दिल्ली, उत्तर प्रदेश, आसाम या राज्यांसह कोल्हापूर, सातारा, सोलापूर, आजरा, गडचिरोली, सिंधुदुर्ग, ठाणे, रत्नागिरी या महाराष्ट्रातील जिल्ह्यातील विविध परिसरातील आपल्या मित्रांच्या सहाय्याने त्यांनी संकलन केलंय। फुले राधा, जस्मिन, काळा नमक, आजरा घणसाळ, मधुराज, टायचण, रक्तशाळी, बेला, वालय, सरवट, मुंडगा, बकासूळ, काळा जिरगा, इंद्रायणी, दिल्ली राईस, सोरटी, कुडा, गोविंदभोग, पटणी, आसाम बासमती, वाडा कोलम, भोगावती, बासमती, काळी गजरी, फुले, समृद्धी, वारंगळ, काळे भात, गोरखपूर SBK, चंपाकळी ही भाताची देशी वाणं त्यांनी संकलित केली आहेत। मुंडगा आणि सरवट या भाताच्या जातीचं भारत सरकारचं पेटंट मिळवणारे दयानंद चौगुले हे राजापुरातील प्रगतशील शेतकरी ठरलेत। त्यांच्या शेतामध्ये त्यांनी गादी वाफे तयार करून देशी वाणांच्या बियाण्यांची रुजवात केली आहे। चौगुले यांनी भाताच्या देशी वाणांच्या संवर्धनासह प्रचार आणि प्रसाराचा ध्यास घेतलाय। सुमारे 80 ते 90 वर्षांपूर्वी लागवड केली जात असलेल्या आणि संकरित प्रजातींच्या युगामध्ये काहीसे हद्दपार होत असलेल्या आरोग्यदायी तब्बल 30 प्रकारच्या देशी वाणांचं त्यांनी संकलन केलंय। मधुमेह, कर्करोग, सांधेदुखी या आजारांवरील औषधी गुणधर्म असलेल्या कॅल्शियमयुक्त देशी वाणांचा यामध्ये समावेश आहे। हायब्रिडच्या जमान्यामध्ये हद्दपार होऊ लागलेल्या देशी वाणांचं संकलन करण्याचं श्री चौगुले यांच्या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे। याबाबत बोलताना दयानंद चौगुले यांनी युवकांनाही आवाहन केलंय। ते म्हणतात, युवकांनी नोकरीच्या पाठीमागे न लागता शेतीमध्ये राहणं फार गरजेचं आहे। एका दाण्यामध्ये हजारो दाणा निर्माण करण्याची क्षमता शेतीमध्ये आहे। 1 रुपयाचे 100 रुपये करण्याची क्षमता शेतीमध्ये आहे। फक्त मार्केटिंगचं स्किल आपल्याकडे असणं फार गरजेचं आहे। 10,000ची नोकरी करण्यापेक्षा शेतीमध्ये जास्तीत जास्त 10,000 चे 50,000 कमवण्याची ताकद आहे शेतीमध्ये आहे। फक्त या सोशल मीडियाचा आणि टेक्नॉलॉजीचा फायदा आपण उचलायला पाहिजे। पिकतं तिथे विकत नसेल तर जिथे विकतं तिथे आपण जाणं फार गरजेचं आहे। ज्या ठिकाणी सोशल मीडियाचा वापर करायचा, मार्केटिंगचा वापर करायचा त्या ठिकाणी करायला पाहिजे। शेतकरी सारखा श्रीमंत माणूस या जगामध्ये कोणी नाही, म्हणूनच शेतकरी या देशाचा पोशिंदा आहे। कारण आता मी तुम्हाला उदाहरण देतो की या ठिकाणी बाजूला भात शेती करणारे काही आमचे शेतकरी आहेत, ते नांगरणी फिरवतात। त्यांच्या या ठिकाणी एका तासामध्ये 3 माल्या होत नाही, 3 गुंठे शेती होत नाही फिरवून नांगरणी, म्हणजे त्या ठिकाणी आपल्या नांगरणी करत असताना। आणि आमच्या त्या ठिकाणी 20 ते 30 गुंठे होतो, आम्ही टिलरच्या पॉवर टिलरच्या माध्यमाने करतो। भविष्यामध्ये भाताच्या देशी वाणांची सीड बँक विकसित करण्याचा दयानंद चौगुले यांचा मानस असून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं। प्रहार डिजिटलसाठी नरेंद्र मोहिते, राजापूर।